निवृत्त होत आहे. आपण कायम जाहिराती बघतो. एक 50 लोक जोडपं बॅडमिंटन खेळतंय, गॉल्फ खेळतंय आणि मस्तपणे त्यांना हवं तसं आयुष्य जगतंय. पण ते खरंच शक्य असतं का? असं निवृत्त होता येतं का? ह्याचा आपण एक ढोबळ मनाने पण नीट विचार करूया. समजा तुम्ही 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी निवृत्त होत आहे, जर तुम्ही नोकरदार असाल तर तुम्हाला 60व्या वर्षानंतर पुढचे 20 ते 25 वर्ष म्हणजे कमीत कमी 80-85 वर्षापर्यंत किती निवृत्ती निधी म्हणजे रिटायरमेंट कॉर्पस फंड लागणार आहे ह्याचा एक विचार करणं गरजेचं आहे. तो समजा तुमचा महिन्याचं उत्पन्न 50,000 आणि वर्षाचा 6 लाख असेल तर किरकोळ महागाई दराने तो किती होईल ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि तेवढी एक रक्कम तुमच्या खाती किंवा तुमच्या बँकेत असणं गरजेचं आहे आणि त्या रकमेतून तुम्ही गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आणि ती गुंतवणूक तुम्हाला टॅक्स फ्री म्हणजे टॅक्स दिल्यानंतर येणारे रक्कम महिन्याच्या महिन्याला हे मिळणं गरजेचं आहे. तर ती रक्कम किती असावी? ढोबळ मनाने एक 4-1 करोड रुपये असायला पाहिजे. हे मी तुम्हाला बॅक ऑफ द हँड कॅल्क्युलेशन करून सांगतो, अगदी डिटेलमध्ये जायची गरज नाही. 6 लाखाचा खर्च 8% वाढला तो जवळजवळ 19 लाख रुपये होतो. जर तुम्ही आत्ता 40 वर्षाचे असाल आणि तुम्हाला जमून 15 ते 18 वर्ष आहेत रिटायर व्हायला, निवृत्त व्हायला तर, आणि मग पुढचे 20 ते 25 वर्ष तो खर्च दरवर्षी 8% वाढत जातो. तुमच्याकडे तेवढे करोड रुपये असणं गरजेचं आहे. साधारण 4 ते 5 करोड रुपये असणं गरजेचं आहे. कारण का? हे गणित तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कळेल. आता हे 5-1 करोड रुपये हे फक्त तुमचं लाईफस्टाईल एक्सपेन्सेस म्हणजे राहणीमानाच्या गरजा भागवण्याच्या आहेत. ह्याच्यामध्ये मेडिकल एक्सपेन्सेस नाहीत, येणारे इमर्जन्सी फंड नाहीत. हे प्रत्येकाने आपापल्या गरजेनुसार करणं गरजेचं आहे. पण ढोबळ मनाने मेडिकल एक्सपेन्सेस हे चांगलेच असणार आहेत. म्हणजे त्याच्यासाठी चांगली ठेव, चांगली मुदत ठेव किंवा चांगली इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. हे जोडप्याला कमीत कमी 50-1 लाख रुपये तरी लागतीलच. तर असे 4 करोड रुपये तुम्ही ढोबळ मनाने तुमच्या निवृत्तीच्या फंडाचे आणि मेडिकल एक्सपेन्सेस हे 50-1 लाख रुपये. त्यातून तुम्ही आज जी बचत केलेली आहे ते वजा जाता जी काही उरलेली होईल ती तुम्हाला आत्ता साठवणं गरजेचं आहे, टॅक्स वजा जाता. आता निवृत्तीचे पर्याय आहेत. समजा तुम्ही नोकरदार असाल तर तुम्हाला पर्यायच नाही, मग तुम्ही 58-60व्या वर्षी निवृत्त होणारच. पण तुमचा जो अनुभव आहे कामाचा, तो कामाचा अनुभव तुम्ही कुठल्या दुसऱ्या कंपनीकडे कन्सल्टन्सी करून किंवा दुसऱ्या कुठल्या तरी योग्यते मार्गाने उत्पन्न कमवू शकता. ही झाली एक ढोबळ मनाने सांगितलेली गोष्ट. दुसरी एक गोष्ट आत्ता अतिशय गरजेची सांगणं आहे, फेज आउट रिटायरमेंट. फेज आउट रिटायरमेंट म्हणजे काय? की समजा तुम्ही विचार केला की बाबा मी नोकरी करत नाही आहे, माझा उद्योग आहे. म्हणजे काय? तर मी 60व्या वर्षानंतर माझ्या मुलाबाळांना तो व्यवसाय सोपवीन आणि मग मला हवं ते आयुष्य मी जगीन. ते करण्यासाठी तुम्ही एक 10 वर्ष आधी सुरुवात करा आणि मग फेज आउट हळूहळू तिकडे जायला सुरुवात करा. हा एक अत्यंत उत्तम पर्याय आहे. म्हणजे काय? तुम्ही 60व्या वर्षी जरी तुम्हाला निवृत्त व्हायचं असेल असा विचार जरी केला तरी तुमचं दुकान असेल, धंदा असेल, ते जाऊन तुम्ही बसू शकता, कन्सल्टन्सी करू शकता आणि पैसे मिळवू शकता. तर हे फेज आउट रिटायरमेंट झालं. याच्यासाठी तुम्ही चांगली तयारी करता एक 5 ते 10 वर्ष आधी. त्याच्यानंतर एक झालं, अजून एक नवीन सांगतो प्रकार, प्री रिटायरमेंट घ्यायची काळजी. म्हणजे प्री रिटायरमेंट म्हणजे काय? की मी विचार करतो की आता मग कंटाळा आला आहे, पण लगेच कंटाळा येत नाही ना कुठल्याही गोष्टीचा. तो हळूहळू येतो कंटाळा. तो कंटाळा तुम्ही ओळखायला सुरुवात करा की बाबा आता मला खरंच कंटाळा आला, मला हे काम नाही करायचं, आता मला दुसरं काही काम करायचं आहे
जे मला आवडतं, ज्याच्यात मला आनंद आहे किंवा जो माझा छंद आहे तो मला करायचा आहे. ते पण फेज आउट होऊ शकतं. तो छंद जोपासता तुम्हाला त्यातून उत्पन्न सुद्धा काढू शकता, मिळवू शकता. एखादा चित्रकार असेल, तो छान म्हणजे नोकरी धंदा करताना चित्र काढत 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 पारंगत होईल, मग एक्झिबिशन करेल, त्यातून पैसे मिळवेल. एखादा म्हणजे गायक असेल, त्यातनं त्याला पैसे मिळावे लागतील. एखादा कुठला वाद्य वाजवणारा असेल, तबला काय असेल ते, त्यातून उत्पन्न येऊ शकतं. एखादा खेळाडू असेल, तो त्याच्या अनुभवाचे कोचिंग क्लासेस चालू करू शकतो, त्यातून उत्पन्न येऊ शकतो. म्हणजे छंद पण जोपासला जाईलच, पण उत्पन्न सुद्धा येणं एक छान पर्याय असेल. तर असे बरेच तुम्हाला प्रकार आहेत. नीट विचार करायचा की बाबा हो, मी निवृत्त होत आहे, मला हवं ते लाईफ, माझं आयुष्य मला हवं तसं मी जगणार आहे, बरोबर आहे. तर हे सर्व प्रकार तुमच्याकडे आहेत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवृत्त होतो याचा अर्थ मी माझी राहणीमान जो आहे, जो खर्च आहे, त्याला मी फाटा देणार नाही आहे. जो मी काम करताना, नोकरी धंद्यांना जो मी छान शौकी करत होतो, सिनेमाला जात होतो, बाहेर फिरायला जात होतो, बायकोबरोबर मुलांबरोबर जी धमाल करत होतो, तेच मी कंटिन्यू करणार आहे. उगाच मी निवृत्त झालोय म्हणजे काय बसने जायला सुरुवात करणार असं नाही होते. तोच लाईफस्टाईल एक्सपेन्सेस, तेच राहणीमान मी उपभोगणार आहे. आणि हे सर्व करताना मी आनंदी राहणार आहे आणि एक आनंदी निवृत्त आयुष्य कसं जगावं स्वेच्छेने हे दाखवून देणार आहे. आणि होय, हे शक्य आहे, पण त्यासाठी तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे. 5 वर्ष तरी द्या. एक लक्षात ठेवा, तुमचा आत्ताच राहणीमानाचा खर्च 8% किरकोळ महागाई दराने तुम्ही ज्या वेळेला रिटायर होण्याचा विचार करताय त्यावेळेला किती होईल ह्याचा एक विचार करा, ह्याचा एक गणित करा. मी सांगितलं त्याप्रमाणे साधारण एखाद्या फक्त नवरा आणि बायकोचा खर्च एक 20 ते 25 वर्षासाठी एक 4-1 करोड रुपये होऊ शकतो. पण प्रत्येकाचा तो वेगळा असेल. पण 4 करोड रुपये एक ढोबळ मनाने सांगितलेली रक्कम आहे. त्यातून तुम्ही केलेली बचत ती वजा करा आणि मेडिकल एक्सपेन्सेससाठी एक इमर्जन्सी फंड तयार ठेवणं गरजेचं आहे आणि त्याला तयार राहा. त्या मेडिकल एक्सपेन्सेसनी जर तुमचा राहणीमानावरती परिणाम केला तर मात्र फार धोका तयार होतो आणि ती गंभीर बाब आहे.